तर हा नेपियर, त्यानंतर आपण हा जो आतमध्ये लावला इथं हा दशरथ घास, त्यानंतर आपलं हे मार्वेल गवत, जे की अगोदर कापणी झाल्यानंतर आपल्याला डबल कापणी चालू असताना सुद्धा हे कापण्यासाठी इतकं हाईट वाढले मित्रांनो, माझ्या कमरेच्या वरती चालली लेवल. आणि बघू शकता खूप काही असं जास्त नाही आहे, एक 7-8 गुंठे आहे. तर मित्रांनो आपण एक 10 ते 20 शेळ्यांसाठी चारा नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो, तेही सुद्धा एक 10 गुंठ्यामध्ये. आणि बघू शकता तुम्ही हा एक 3 फूट वाढलेला मार्वेल गवत, जो की शेळ्या अतिशय आवडीने खातात. आणि आपल्याला तसं एक दशरथ घास किंवा मार्वेल गवत किंवा आपला नेपियर झाला आणि आपला लसण घास, ह्या 3 घासांवरती आपण जरी काम केलं तरी बाकी थोडंसं काही फिरस्तीवर असल्यानंतर मित्रांनो थोडं इतकं जरी असलं ना तरी खूप झालं. बाकी आपण बघूच, तुम्हाला मी आपल्या शेळीपालनामधला हर एक गोष्टी सांगू शकतो. बस तुमची मला प्रतिसाद हवा आहे आणि तुमचे मला कमेंटची अपेक्षा खूप महत्त्वाची. तुम्ही कमेंट केल्यानंतर मला कळू शकते की तुम्हाला काय अपेक्षा आहे. धन्यवाद. आणि मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणे की मी जोही व्हिडिओ नवीन टाकल त्याची तुम्हाला लिंक येत राहील. धन्यवाद.